सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळं मोठ्या प्रमाणात पश्चिम भागातील धबधबे जे आहेत ते प्रवाहित झालेले पाहायला मिळत आहेत। मी सध्या साताऱ्याच्या प्रसिद्ध अशा ठोसेघर धबधब्याच्या परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर जवळपास 1800 फूट उंचीचा हा धबधबा आहे आणि या ठिकाणी मनमोहक असं दृश्य जे आहे ते सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच सांगायचं झालं तर मागील 5 ते 6 दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर हा कायम असल्यामुळं या ठिकाणचे सर्वच धबधबे जे आहेत ते प्रवाहित झालेले आहेत। यामुळं पर्यटकांची गर्दी देखील या भागामध्ये झालेली आहे। प्रशासनाने देखील सुरक्षेच्या उपाययोजनेच्या अनुषंगानं या ठिकाणी पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन या ठिकाणी केलेलं आहे। मी सध्या या ठिकाणी काही पर्यटकांसोबत बोलणार आहे। दादा, कुठून आलाय आणि काय सांगाल या धबधब्याविषयी? नमस्कार, मी शुभम चव्हाण. मी मान तालुक्यातून दहिवडी गावातून आलेलो आहे आणि खास ठोसेघर, पश्चिम महाराष्ट्रातील ठोसेघर धबधबा हा महाराष्ट्रभर गाजलेला धबधबा आहे आणि या धबधब्यामध्ये 2000 ते 1800 ते 2000 फूट उंचीचा धबधबा आहे आणि पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे। गेले 5 ते 6 दिवस जोरदार सातारा जिल्ह्यात पाऊस खूप पडत आहे। महाबळेश्वर ठिकाण जवळ असल्यामुळे या पावसाचा जोर कायम राहत आहे आणि ह्या पावसामुळे लोक ठोसेघर धबधब्याला भेट देत असतात आणि इथे प्रशासनाने, महाराष्ट्र शासनाने खूप चांगली एक योजना राबवली की भोवतीने कडे बांधलेले आहेत, रस्ता चांगला केलेला आहे। सातारामधून काही 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असणारा ठोसेघर धबधबा हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध असल्यामुळे आपण ज्या धबधब्यासाठी बघायला आलोय तिथे कोणी कचरा करू नये, पाण्याच्या बॉटल किंवा इतर कागदी प्लास्टिक कुठले वस्तू टाकू नये किंवा खाद्यपदार्थ कोणतेही आणू नये किंवा पक्ष्यांना घालू नये। तिथे सातारा निसर्गरम्य आहे आणि तो सर्वांनी आपण व्यवस्थित जपला पाहिजे ही लोकांना माझी विनंती। आणि धबधबा बघण्यासाठी तुम्ही सर्व पर्यटकांनी इथे येऊन भेट द्या ही माझी कळकळीची आग्रहाची विनंती आहे। नक्कीच अजूनही काही पर्यटक आहेत, काय सांगाल, काय वेगळं पण वाटतं या धबधबा पाहायला? आम्ही सर्व मित्र परिवार आमचा सोलापूर जिल्ह्यात नाही, सगळेजण आम्ही खास सातारा जिल्ह्याचं सौंदर्य बघण्यासाठी इकडे आलेलो आहे। हा ठोसेघर धबधबा म्हणा, सज्जनगड म्हणा, साताऱ्यातले असे बरेच ठिकाणं खूप चांगले आहेत बघण्यासारखी। हा धबधबा म्हणजे असं निसर्गाच्या सानिध्यात एकदम छान असं वातावरण आहे, इथं थंड हवा आहे, धुका आहे आणि ह्याच्या सुरक्षिततेचं सांगायचं झालं तर इथल्या लोकांनी भरपूर चांगल्या, सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी भरपूर चांगल्या सोयी केलेल्या आहेत, कठडे बांधलेले आहेत ठिकठिकाणी, जाताना बॅरिगेट आहेत बहुतेक ठिकाणी, त्याच्यामुळं सुरक्षितता आहे आणि लोकांनी पण त्या सुरक्षिततेचे नियम पाळले पाहिजेत आणि सगळ्यांनी निसर्गाचा आनंद घ्या। सातारा जिल्हा खूप छान आहे, सर्वांनी भेट द्या सातारा जिल्ह्याला, वेगवेगळे ठिकाणं बघा। नक्कीच, खरं तर आता जर पाहिलं तर पर्यटकांची गर्दी शनिवार रविवार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळत आहे आणि सध्या पर्यटक ठोसेघर धबधब्याला भेट देताना आवर्जून पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन आमिर शेखसह संतोष नलावडे, TV9 मराठी, ठोसेघर धबधबा, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।